त्याचे फायदे काय होणार आणि त्याच्यामुळे समाजामध्ये निर्माण झालेली धुई कशी बंद केली जाईल, या सगळ्या विषयाला घेऊन सावित्रीबाई फुलेंची 3 जानेवारी दिवशी जयंती असते आणि ती जयंती साजरी करून 4 जानेवारीपासून या काँग्रेस ओबीसी सेल विभागाची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जनजागृती यात्रा ही सुरू होणार आहे आणि त्याबद्दलची आजची ही मीटिंग आमची या ठिकाणी होती. सभा आमच्या विभागीय सभा होतील, जिल्ह्यामध्ये सुद्धा ही यात्रा जाईल, त्या यात्रेमध्येही सभा घेतल्या जातील आणि याचा सांगता समारंभ राष्ट्रीय नेतृत्व मल्लिकार्जुन खरगेजी, राहुलजी यांना आणून याचा सांगता समारंभ लाखो लोकांच्या साक्षीने केला जाईल. जी काँग्रेस पक्षाने भूमिका मांडलेली आहे तिचं समर्थन राष्ट्रीय नेतृत्वाचं करण्यासाठी महाराष्ट्रामधून ओबीसींची मोठ्या प्रमाणात संख्या गोळा केली जाणार आहे आणि स्वयंपूर्तीनं लोक येतील. त्यामुळे याचा सांगता समारंभ या यात्रेचा मोठ्या प्रमाणात केला जाईल. मराठा आरक्षणाच्या बद्दलचं आम्ही आमच्या ओबीसी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की आखरी या सगळ्या सिस्टीममध्ये समाजाला आरक्षण दिले जात नाही, त्या व्यक्तीला आरक्षण दिलं जातं, त्याला सगळी वंशावळी त्याला जोडावी लागतं आणि मग त्याला कास्ट मिळते आणि मग त्याची व्हॅलिडिटी होते. समाजाला या पद्धतीनं देण्याचा BJPने जे बीज रोवलेलं होतं 2014मध्ये, त्या आधारावर अनेक समाजांनी BJPला मतदान केलेलं होतं. आता त्यांना ते फसवलेलं आहे त्या BJPने, हे त्यांना कळल्यानंतर हे आंदोलन सुरू झालेले आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा, धनगर विरोधात आदिवासीच्या काही जाती, अशा पद्धतीचं जे वातावरण झालेलं आहे त्या सगळ्यांचं, कारण की भाजप जनगणनेच्या विरोधात आहे, ते सेन्सेस करायला तयार नाही. 2011मध्ये डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या सरकारने जी जनगणना केली ती पण जाहीर करायला तयार नाही. दर 10 वर्षांनी ही जनगणना होते. 2021मध्ये जनगणना व्हायला पाहिजे होती, ती अजूनपर्यंत चालू झालेली नाही. आणि परवा पण लोकसभेमध्ये महिला आरक्षण बिलामध्ये त्यांनी सांगितले की आम्ही 2024च्या नंतर करू. देशातलं सरकार ही ज्या जनगणना करत नाही याचा अर्थच हे संविधानिक व्यवस्थेच्या विरोधात आहे, हे त्याच्या मानसिकतेतून स्पष्ट होते आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीला जनतेमध्ये जे दुही निर्माण करण्यामध्ये BJPला जे यश मिळालं ते दुही संपवण्याचं काम काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं जाईल. ओबीसी वर्सेस मराठा नाही, मराठ्यांनाही सुद्धा न्याय देण्याची भूमिका ही आमच्या नेते राहुल गांधीजींनी जो घेतलेल्या निर्णयाप्रमाणे काँग्रेस पक्ष घेईल. 50%च्या आरक्षणाची जी सीमा आहे ती उचलली जाईल या जनगणनेच्या नंतर आणि त्याच्यानंतर या सगळ्यांना त्याच्यामध्ये आरक्षणामध्ये समावेश करून त्याला न्याय देण्याचं काम हा काँग्रेस पक्ष करेल. आणि म्हणून हा वाद जो आहे हा वाद सगळीकडे संपला पाहिजे, ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे. आपकी ओबीसी जनजागरण यात्रा कैसे अलग हुई? लगातार बीजेपी भी इस पे जोर दे रहा है, इससे पहले उनकी यात्रा निकल चुकी थी, अब आप इसके बीजेपी ने ओबीसी को भी फंसाया, मराठा को भी फंसाया, धनगरों को भी फंसाया, गोवारियों को भी फंसाया, हलबा को भी फंसाया, राजपूतों को भी फंसा दिया. वोट लेने के बाद जो आरक्षण की बात जो 2014 में बीजेपी के शीर्ष नेता करते थे, कोई केंद्र में बैठे, कोई राज्यों में सत्ता में बैठे, लेकिन इस आरक्षण को इन लोगों को देने की जगह उन लोगों को घुमाने का काम, उन लोगों को गुमराह करने का काम बीजेपी ने किया. उसका उद्रेक आज महाराष्ट्र में हम लोग देख रहे हैं. बीजेपी उस विषय पे बात नहीं करना चाहती. आपने देखा होगा कि गायकवाड़ समिति मराठा आरक्षण के लिए उन लोगों ने बिठाई थी और माननीय सुप्रीम कोर्ट ने राज्यों को ये इस तरह की कमेटी डिप्यूट करने का अधिकार नहीं है, ऐसे माननीय सुप्रीम कोर्ट ने उस समय में राज्य सरकार के ऊपर स्ट्रक्चर पास किए थे.
इसका मतलब है कि केंद्र सरकार में ही ये अधिकार है और हमारे नेता राहुल गांधी जी और राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खड़गे जी ने इस भूमिका को आगे ले जाकर ये सरकार ने, जो मोदी सरकार ने, जनगणना करना चाहिए। जो डॉक्टर मनमोहन सिंह साहब समय की जो जनगणना हुई थी वो इन लोगों ने डिक्लेयर किया नहीं। 2021 में 10 साल के बाद दूसरी होना था, वो ये लोग कर रही नहीं। और ये संविधानिक विरोधी काम बीजेपी सत्ता में कर रही है और इसका जवाब अब कांग्रेस देगी। और हम चाहते कि जो ओबीसी मराठा में जो विभाजन करने का काम बीजेपी कर रही है, ये जनजागरण यात्रा में के माध्यम से ओबीसी और मराठा के बीच में जो गैप आई है वो खत्म करने का काम ओबीसी जनजागरण यात्रा करेंगी। और इसकी बड़ी रैली हमारे राष्ट्रीय नेतृत्व के उनके साक्ष्य में वो बड़ी यात्रा हम लोग यहाँ करने जा रहे हैं और लाखों के तादाद में लोग इकट्ठा होंगे। इसमें विभाजन की नहीं, इसको जोड़ने की भूमिका कांग्रेस पार्टी करेगी। एक बार हम देख रहे हैं कि आप जोड़ना चाहते हैं, लेकिन जिस तरीके बयान छगन भुजबल मराठा के बारे में करते हैं, उसकी तरफ से मनोज जरागे पाटिल का बयान आता है। इन दोनों बयान से हटकर भूमिका कांग्रेस ले पाई? देखो, हमारा सबको न्याय देना है। हम लोग कांग्रेस की भूमिका स्पष्ट है, हम ना धर्म की और जात की राजनीति करते हैं। कांग्रेस ने हमेशा देश के हर लोगों को जोड़ने की भूमिका रखी है, सबको न्याय मिले, यही भूमिका कांग्रेस ने रखी है। जो पिछड़े हैं उनको मुख्य प्रवाह में लाना और बाबा साहब अम्बेडकर ने दिया हुआ संविधान को के माध्यम से सबको न्याय देने की भूमिका कांग्रेस ने की है। कौन से दल के, कौन से पार्टी के लोगों ने क्या किसके ऊपर बयान किया, उसका हमें लेना देना नहीं। आज हमारे सामने जो प्रश्न है, हमारे देश की संविधानिक व्यवस्था बचाना, देश में कृत्रिम जो महंगाई बढ़ाने का पाप जो बीजेपी की और नरेंद्र मोदी की सरकार ने किया, वो महंगाई कम करना, जो बेरोजगारों का देश निर्माण करने का काम जो जिस तरह से मोदी सरकार ने किया है, वो बेरोजगारी खत्म करना, जिस तरह से प्राइवेटीकरण करने का पाप बीजेपी कर रही है और उसके माध्यम से आरक्षण खत्म करने का काम कर रही है, वो रोकने का काम कांग्रेस करेगी। किसानों को न्याय देने का काम कांग्रेस करेगी। ये भूमिका लेके कांग्रेस लड़ेगी और उसमें जनता का आशीर्वाद भी कांग्रेस को मिलेगा और हम सबको न्याय देंगे। ये भूमिका कांग्रेस पार्टी की है। दूसरा हम देख रहे हैं कि जो खासकर जो कुरैशी समाज है, जो खाटिक समाज है, वो भी अब आरक्षण की मांग है, क्योंकि पहले से ही वो ओबीसी तक में है, लेकिन उनको वैलिडिटी सर्टिफिकेट नहीं मिलता, कास्ट सर्टिफिकेट का वैलिडिटी नहीं मिलता। उनकी अब ये मांग है कि उनको एससी में शामिल क्यों नहीं किया जाए, क्योंकि खाटिक समाज एससी में मांग है। ऐसे में रंगशाला में उनकी बैठक होती है, हजाराबाद बैठक लेते हैं और आने वाले समय में तीव्र आंदोलन करेंगे, सारी दुकानें बंद करेंगे, ये भूमिका उनकी है। तो एक और ओबीसी, दूसरी और कुरैशी समाज, कांग्रेस की इसमें क्या भूमिका है, खासकर मुस्लिम समाज? देखो, हमने सब सवाल का एक ही जवाब है, जाति निहाय जनगणना। इस देश में जाति निहाय जनगणना जो हो नहीं रही है, उसी के वजह से ये सब प्रश्न खड़े हुए हैं। 75 साल में हमने जो आरक्षण की सीमा रेखा बनाई है, वो आज भी वही तक है। पॉपुलेशन बढ़ चुका है। जो फाइनेंशियल जो सेंट्रल गवर्नमेंट और राज्य गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट ने जिस तरह से व्यवस्था बनाना चाहिए, वो बन नहीं सकती, क्योंकि जाति न्याय जनगणना नहीं हो रही है। और इसलिए आरक्षण की मांग बढ़ना स्वाभाविक है। आरक्षण में ले ही लिया, लेकिन फाइनेंशियल उसमें व्यवस्था अगर राज्य और केंद्र सरकार नहीं करेगी तो और उसमें झगड़े पैदा हो सकते हैं। इसलिए इसके सब चीज़ों का जवाब एक ही है, जाति न्याय जनगणना है। और मैं आपके माध्यम से जनता को यही आह्वान करूंगा कि राहुल जी ने जो आवाज़ उठाई है, जो सेंसस की बात कर रहे हैं, ये जो मोदी जी की सरकार है, बीजेपी की सरकार है, उस सबको ये करना चाहिए कि भाई ये जनगणना होना चाहिए और वो भी जाति न्याय जनगणना होना चाहिए। ये भूमिका सबने लेना चाहिए और उसी में सबका इलाज है। कुरैशी समाज को आप क्या कहेंगे जब वो कह रहे हैं कि हमारे मुद्दे टेक्निकल है, 96 अगर हमें ओबीसी में डाला तो अभी तक वैलिडिटी क्यों नहीं, सरकारें आपकी आई और उस कुरैशी समाज को? वही हमने कहा ना, और राहुल जी ने भी स्पष्ट कहा है कि उनको पूछा गया तो राहुल जी ने मीडिया को यही कहा है और जनता के सामने, ये गलती हमारी है, हमने नहीं किया, लेकिन हम गलती सुधारना चाहते हैं। यहीं पर ये सब तकलीफें बढ़ती गई है और हमें देश को आगे बढ़ाना है, आपस में लोगों को लड़ने से बचाना है और इसलिए जाति न्याय जनगणना ये रास्ता है। रहा कुरैशी समाज का इशू, वो भी इशू मुझे पता है, वो ओबीसी में कम्युनिटी आती है, मुस्लिम है लेकिन ओबीसी में आती है और इसलिए पिंजारी भी एक जात उसमें आती है। तो मेरा ये कहना है कि
ये सभी व्यवस्था को सबको न्याय देने का एक ही रास्ता है, जाति न्याय जनगणना। दूसरा सवाल ये समाजवादी परिषद जो है उद्धव ठाकरे ने दी, उसमें सभी समाजवादी जो पक्ष है उनको साथ लिया, उनके साथ सिर्फ लोकसभा विधानसभा नहीं तो आने वाले शायद कोई महानगर पालिका को चुनाव भी लड़ने की तैयारी कर रहे हैं। कांग्रेस ने किस तरीके से देखती है उद्धव ठाकरे के साथ समाजवादी परिषद के माध्यम से सारे समाजवादी पार्टी जा रही है? देखो, उद्धव ठाकरे जी हमारे महाविकास गठबंधन में हैं, उनने जो भी अलायंस जोड़ा है उनका कोई प्रस्ताव हमारी तरफ आएगा, क्या करना नहीं करना उसके आधार पर जब चर्चा होगी तब उस पर बात सामने आएगी। अभी उनने जो गठबंधन किया है, उनने किसको क्या क्या एश्योरेंस दिया है वो हमारे पास कोई उसकी मालूमात नहीं है, और जब आएगी प्रस्ताव तो गठबंधन में हम चर्चा करेंगे। ओवैसी ने बात कही है कि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फिलिस्तीनी लोगों के साथ एकजुटता दिखाने की अपील करें, और वो ये भी कहते हैं कि फिलिस्तीनी मुद्दा केवल मुसलमानों का मुद्दा नहीं बल्कि मानवीय मुद्दा है, सभी मुद्दों से जुड़ा मामला है। कांग्रेस ने अपनी भूमिका पहले रख दी है, इसलिए प्रधानमंत्री क्या कर रहे हो, उल्टा करे कि सीधा करे वो खुद, इसलिए उसके ऊपर ना प्रतिक्रिया दिए तो हम अच्छी। पालकमंत्री यांनी दबाव टाकला होता त्या संबंधित निरोपीच्या जागेसाठी आता पत्रकार परिषद देखील घेण्यात आलेली आहे मीरा बोरवणकर यांच्यावरती, आणि त्यावेळी मीरा बोरवणकर म्हणतात की एका एजंट मला अप्रोच केला होता आणि त्यावेळी म्हणतात की पोलीस स्टेशन तुमचं मध्ये येतं ते हलवण्याची गरज आहे। अजितदादांचं यांचं नाव घेतलं नाही, पण त्यावेळी अजित पवार हे पालकमंत्री होतं असं त्यांनी म्हटलेलं आहे, काय वाटतं? त्यांनी त्यांच्या पुस्तकात दादा नावाचा उल्लेख केलेला आहे, मी ते पुस्तकाचं ती प्रत वाचलेली आहे, त्यामुळे आता त्यांनी कोणता दादा होता तो त्यांचा उल्लेख आता मीरा बोरवणकर IPS अधिकारी करत असतील तो त्यांचा भाग आहे। जो बिल्डर आलेला होता तो बिल्डर कोणाचा माणूस आहे, जे जागा विकत घ्यायची गोष्ट करत होते, तर IPS अधिकारी खोटं बोलतात आहेत असं म्हणावं लागेल का? जे काही प्रतिक्रिया सुरू झालेली आहे की या राज्यातल्या शासकीय प्रॉपर्टी आहेत, जसं आता नरेंद्र मोदीजी देशाच्या एक संपत्त्या विकतात आहेत, म्हणजे रेल्वे विकून टाकली, LIC विकून टाकली, बँका विकून टाकल्या, समुद्र विकून टाकलं, समुद्र विकून टाकलंच ना, हे तिथल्या सगळ्या व्यवस्था आता जे काही विकायचं ते विकूनच राहिले। तसं राज्यातलं येड्याचं सरकार हे काही या पद्धतीचं काही प्रॉपर्ट्या विकायला ते महाराष्ट्र विकायला आणि काढलं काय, या निमित्ताने एक गोष्ट समोर आलेली आहे। त्याच्यामुळे जे काही एका सिनियर IPS अधिकाऱ्यांनी जी काही भूमिका मांडली त्याला इतकं हवेत सोडण्याचं काही कारण नाही, त्याला आम्ही सरकारला जवाब विचारू। आता अधिवेशन पण डिसेंबरचं येणार, त्या सरकारला उत्तर द्यावंच लागणार आहे या सगळ्या घटनेला, कारण की राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, IPS अधिकाऱ्यामध्ये सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणात रोष आहे, हेही आपल्याला पाहायला मिळते, आणि त्याच्यामुळे दाल में कुछ काला है नाही म्हणायचं, डाळच काळी आहे असं म्हटलं या सरकारचं, तर अशा पद्धतीची परिस्थिती आज आहे। एक इमानदार पोलीस अधिकारी म्हणून मीरा बोरवणकरचं नाव, आणि त्या IPS अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्रात कॅडरमध्ये काम केलं, महाराष्ट्राची कन्या आहे, ती मराठी आहे, आणि तिने नेहमी आपल्या विभागासोबत आणि आपल्या वर्दीसोबत न्याय केलेला आहे। अशा इमानदार अधिकाऱ्यांनी एकदा गोष्ट बोलली, कुठं ना कुठं मी मगाशी मुद्दा सांगितलं, दाल में काला नाही पूर्ण डाळच काळी आहे, त्यामुळे येड्याच्या सरकारचं किती गृहीत पकडावं हे प्रश्न आमच्या समोर आहे। त्यामुळे मीरा बोरवणकर IPS अधिकाऱ्यांनी जी काही भूमिका मांडली ते सत्य असेल तेव्हाच मांडलेली आहे, असत्य ती मांडू शकत नाही, त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी पुढे उघडकीस येतील। बिलकुल, पण आता मला चौकशी कोणाची करायची, राज्यकर्त्याची चौकशी राज्यकर्ते करतील काय, म्हणून या सगळ्या घटनेला सिटिंग हायकोर्टाच्या जजच्या माध्यमातून ही चौकशी व्हावी, या सरकारने चौकशी करावी असं आम्ही म्हणणार नाही, कारण की हे सरकारशी मामला आहे। त्यामुळे माननीय हायकोर्टाच्या अगर हे सरकार अगर दुधाने धुतलेलं असेल तर या सरकारने
माननीय सिटिंग हायकोर्टाच्या जजच्या माध्यमातून ही चौकशी करावी. लगेच त्यांना सिटिंग हायकोर्टाचे जजाचं नाव पण मी सांगतो पृथ्वीराज चव्हाण साहेब आहेत, त्यांच्या हाताने करावी असं आमची मागणी. तो सवाल ये है कि अगर मीरा बोरोंकर कुछ सामने आके कुछ तथ्य रख रही है और उसके बाद भी कह रही है अगर अपनी नुकसान का नाही, पृथ्वीराज चव्हाण म्हणजे जस्टिस पृथ्वीराज चव्हाण हा, नाही तर तुम्ही अगर ऐसे में वो कुछ सारी बातें रख रही है और अगर मनाने का दावा भी किया जाता है उससे उसके लिए भी फेस करना है, बहुत बड़ा प्रूफ है उस समय 2010 उस वक्त की घटना है, तो अब क्या कहेंगे कांग्रेस की डिमांड क्या है, इसलिए भी जांच की मांग आप हम कह रहे हैं कि आईपीएस अधिकारी, एक सीनियर अधिकारी मीरा बोरवणकर जी ने जो आरोप लगाया है, अगर ये सरकार में थोड़ी भी अगर नीतिमत्ता हो तो ये सरकार के तरफ से जांच ना करे, सिटिंग हाईकोर्ट के जस्टिस जो है पृथ्वीराज चव्हाण जी, उनके नेतृत्व में ये चौकसी हो, ये मांग कांग्रेस करती है. ये दाल काली नहीं है, पूरी दाल ही काली है सरकार में. जैसे नरेंद्र मोदी जी देश की सब संपत्तियां बेच रहे हैं, वैसे राज्य की सरकार भी संपत्तियां बेच रही है. यही अब मुद्दा सामने आ रहा है. सर, मराठा समाजाबरोबर आता मुस्लिम समाजातील देखील खाटीक समाज आहे तो सांगितलं बेटा, मराठीत सांगितलं मग अशी. मराठी नाही, त्यात भाजपचे आशिष शेलार देखील उपस्थित आहे. काय कसं वक्तव्य असेल मला हे कळत नाही की राज्यात सरकार बहुमताचं नव्हतं तर खोक्याचं आणलं, खोक्याचं नाही तर मग भ्रष्टाचाराचं आणलं. 200 किती आणले म्हणते, 17 की काहीतरी लोक आहे म्हणतात त्यांच्या सरकारमध्ये. एवढं मोठं बहुमत आहे असं ते छाती पण टाकतात. केंद्रामध्ये बहुमताचं सरकार आहे, मग न्याय द्यायचा ना, मोर्चात सहभागी कशाला व्हायचं. न्याय देऊन त्यांना त्यांच्यासमोर जायचं की हे आमचं सरकार करतंय. यांना थांबवली कोण? जरांगे पाटलाचा मोर्चा निघतो त्याच रात्री, म्हणजे त्यांचा सभा होता त्याच संध्याकाळी राज्याच्या BJPच्या पेजवर राज्याचे उपमुख्यमंत्री लिहितात की मराठ्यांना मीच न्याय देऊ शकतो. तर तुम्हाला थांबवलं कोण? केंद्रात सरकार तुमचं, राज्यात सरकार तुमचं, तुम्हाला थांबवलं कोण? मीच देऊ शकतो म्हणजे काय? तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य प्रतिमा अरबी समुद्रात बांधायला निघाले होते, प्रधानमंत्र्यांनी भूमिपूजन केलेलं होतं, तर तुम्हाला थांबवलं कोण छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य स्मारक बांधायला? हे या पद्धतीचे खोटारडं हा BJP आता लोकांच्या लक्षात आलेलं आहे. त्यामुळे त्यांनी मोर्चे काढावे, मोर्चामध्ये सहभागी हो सरकारने. त्याला कोणाला विरोध करायची गरज नाही. आणि तुमच्या हातात सत्ता आहे, तुम्ही त्यांना न्याय दिला पाहिजे. मोर्चामध्ये जाण्यापेक्षा ही भूमिका काँग्रेस पार्टीची आहे. सर, सरकार म्हणते येत्या 9 दिवसामध्ये आम्ही मराठ्यांना न्याय देऊ, मराठ्यांना आरक्षण देऊ, परंतु ओबीसीला कोणताही धक्का न देता. काय वाटतं, फॉर्म्युला देखील कुठेतरी सादर केलेला नाही सरकारच्या माध्यमातून, कारण 9 दिवसात या ठिकाणी आरक्षण मिळू शकेल का? तर मला हे कळत नाही, गेल्या 9 वर्षात या लोकांना जेव्हा निवडणुकीच्या पहिलेच त्यांनी आश्वासन दिलं होतं 2014 मध्ये राज्यातही सरकार पाहिजे, केंद्रातही पाहिजे, तर गेले 5 वर्ष दिले नाही. आता 9 वर्ष पूर्ण झाली, तर 9 महिने पाहिजे का यांना बाळतपण व्हायला? आता मुद्दा एक आहे की केव्हा देणार, कशाचं काय, तुम्ही कुठून कसं देणार ते सांगा ना लोकांना. म्हणजे खोटारडेपणा नको. सरकारने एखादा शब्द काढला त्याला पूर्ण करण्याचं काम हे सरकारचं असतं. त्यालाच सरकार मायबाप म्हणतात. हे सरकार मायबाप राहिलं नाही. हे आता लोकांना ना घरात सुखानं राहू देत, महागाईमुळे लोक जगू शकत नाही, रस्त्यावर निघालं तर समृद्धी मार्गावर आले की तिथं मरायचं आहे. 9 महिन्यामध्ये 870 त्या ठिकाणी ॲक्सिडेंट झाले, हजारो लोक मृत्युमुखी पडले, हजारो कुटुंब बर्बाद झाले. त्याची जबाबदारी घ्यावं सांगा ना या सरकारला. सर, जरांगे पाटलांनी एक आरोप केलेला आहे, ज्यावेळी सभा सुरू होती त्यावेळी सभेच्या 27 गावांमधलं नेटवर्क आहे ते बंद करण्यात आलेलं होतं आणि सभेनंतर लाईट देखील बंद करण्यात आली होती. सरकार एकीकडे बोलते जरांगे पाटलांचा आम्ही पूर्णपणे विचार करून त्यांच्या पाठीशी आहे, आरक्षण देऊ, परंतु अशा प्रकारचे जे कृत्य आहेत ते घडतात. कारण कुठेतरी हिंसाचार घडवण्याचा प्रकार त्या ठिकाणी होऊ शकतो. जरांगे पाटलांनी आणि त्यांच्या समर्थकांनी समजलं पाहिजे, तुमचा लाईट आणि नेट बंद करून टाकला, आता काय काय बंद करतात पुढे आता हे सरकार बघा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी.
काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.